MCB जर ट्रिप होत असन तर सगळ्यात पहिलं काय करायचं, वायराचं बघायचं, वायर जे मेन वायर आले ते बघायचं, त्याच्यानंतर बोर्ड चेक करायचे आणि त्याच्यानंतर प्रोसेस करायचं की फॉल्ट काय आहे. हे जर वेळेत लवकर थांबला नाही तर याचे परिणाम भरपूर मोठे होतात आणि मोठं नुकसान होतं घराला, आपल्याला सुद्धा. त्याच्यामुळे MCBचं ध्यानात ठेवा. MCB, RCCB आणि ॲक्युएटर याचा एक संगम मेल म्हणजे काय आहे, आपण कुठं चुकतोत का हे ध्यानात ठेवायचं. सगळ्यात पहिलं आपण जे कनेक्शन केलं त्याच्यात हे करायचं आणि बघायचं. हे आपलं कनेक्शन, घराचं लाईटिंग बिटिंग, पंखा बिंखा सगळं बंद आहे, सध्या लाईट गेलेली बघा, ध्यानात ठेवायचं. सगळ्यात फायदा काय आहे, आपण MCB चालू करतो बंद करतो त्याच्यामुळे बी एखाद्या वेळेस खराब होती. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय आहे, आपण हे करायचं, ध्यानात ठेवायचं की MCB बार बार ट्रिप होण्याचं कारण काय आहे. तर सगळ्यात मोठं कारण हे असू शकतं की आपला वायरचा फॉल्ट असू शकतो किंवा आपल्या वायरिंगमध्ये काही जॉईंट पुढं हे झालं असेल. 100% मी ते तुम्हाला सॉल्व करून दाखवेन कसं प्रॉब्लेम नीट होतं. तर सगळ्यात पहिलं आपण वायर चेक करायची, आपले वायर कुठे काय आहे. मग MCB चेक करायची, ॲक्युएटर चेक करायचं, फ्यूज चेक करायचे आणि नंतर आपण बोर्ड खोलून चेक करायचे. तर मी तुम्हाला नंतर दाखवेनच हे कसं करायचं, कसं काय करायचं. त्यासाठी तुम्हाला थोडं हे करावं लागेल. मी काम करतो आहे कारण की मला माहिती आहे आणि मी तुम्हाला स्वस्त आणि एकदम योग्य दरामध्ये करून देऊ शकतो आहे. तर हे तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काय करायला पाहिजे, ॲक्युएटर, MCB आणि RCCB हे 100% तुम्ही घरात वापरायला पाहिजे, जेणेकरून तुमचं वायर सगळंचा उपयोग चांगला होतो. आता मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिलं काय करावं लागेल, आपण पहिलं धुंडून नेमकं कुठं काय चालू आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे करतो. चला, हे बोर्ड आहे, हा एक MCB खोलून मी सगळं चेक केलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये लाईटचं प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी कसं चालू होईल ते. चला भेटूया. फॉलो नक्की करा, लाईक कमेंट नक्की करा 100%. चला.